अंतर्गत पर्वत, अपयश, आत्मविश्वास आणि प्रेरणाचे प्रवास. तुम्ही कधी तुमच्या स्वप्नांच्या अगदी काठावर उभं राहिलात आहे का? आणि तिथंच अचानक पायाखालचं जमीन नाहीशी झाली. मी झालो हे आणि सांगतो, त्या पडझडीनं मला मोडलं नाही तर घडवलं. मी नवीन बिझनेस सुरू केला होता. सगळं सोडून नोकरी, सुरक्षितता, आराम सगळं बाजूला ठेवलं ठाम होतो. मी काहीतरी मोठं करणार. सुरुवात भारी झाली, पण काही महिन्यात वास्तव समोर आलं. खिशात पैसे नाहीत, आत्मविश्वास ढासळलेला आणि लोकांच्या नजरा बोलायलाच सोपं आहे. बिझनेस बंद पडला. मी अपयशी ठरलो. एका पावसाळी रात्री रस्त्यावर एका बाकावर बसून मी स्वतःला विचारलं, माझं स्वप्न हेच होतं का अपयशी होणं? पण तिथेच मी एक गोष्ट शिकलो. सामर्थ्य यशात नाही तर संकटामध्ये सापडतं. मी पळालो, पण जगापासून नव्हे, स्वतःकडे. 6 महिने कुठलाही मोठा निर्णय घेतला नाही. वाचन, चिंतन, स्वतःशी संवाद. एक दिवस एका पॉडकास्टमध्ये एक वाक्य ऐकलं, तुम्ही ज्या गुहेत जायला घाबरता त्याच गुहेत तुमचं धन दडलेलं असतं. जोसेफ कॅम्पबेल. ते वाक्य खोल मनात झटलं. मी ठरवलं, भीतीपासून पळायचं नाही, भीतीच्या दिशेनं चालायचं. मी पुन्हा सुरुवात केली, पण यावेळी हळूहळू जमिनीवर पाय ठेवून. कमी बोललो, जास्त शिकलो आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःशी तुलना थांबवली. यशाच्या मागे धावणं थांबवलं. वाढीच्या मागे लागलो. काय मिळेल याऐवजी विचारलं, मी काय देऊ शकतो? नवीन व्यवसाय उभारला. साधा होता पण खरा होता आणि हळूहळू वाढू लागला. अपयश पुन्हा आलं, पण यावेळी मी तयार होतो. कारण यावेळी मला समजलं होतं, अपयश पूर्वविराम नाही, फक्त स्वल्पविराम आहे. प्रत्येकाच्या आत एक ज्वाला असते, पण ती जळत नाही कारण आपण सतत तिच्यावर पाणी ओततो. शंका, भीती, दुःख, इतरांचं मत. कधी वाटतं ती जळून गेली, पण खरं तर ती फक्त लपली आहे. ती वाट पाहते तुम्ही पुन्हा विश्वास ठेवण्याची, पुन्हा उभं राहण्याची आणि कोणाकडून परवानगी न घेता पुढं जाण्याची. तुमच्या आतली ज्वाला पेटवण्याची कुणालाच गरज नाही. तुम्हाला फक्त ती विझवू नका एवढंच सांगतो. मी अजून शिखरावर पोहोचलो नाही, पण जेवढं चढलो आहे त्यातून एवढं नक्की समजलंय, वेदना आवश्यक होत्या. अपयशाने मला नवे मार्ग दाखवले आणि संकटाने माझं खरं रूप दाखवलं. तुम्ही पर्वत चढत नाही, फक्त किती ताकद आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही पर्वत चढता. तुमचं खरं सामर्थ्य शोधण्यासाठी शांत होऊन. तुम्ही कुठेही असाल, यशाच्या शिखरावर किंवा अपयशाच्या खाईत, तुमची गोष्ट संपलेली नाही. रस्त्यातला अडथळा तुम्हाला थांबवण्यासाठी नसतो, तो तुम्हाला तुमचं खऱ्या रूपात पाहण्यासाठी असतो. तर उभं राहा, हळूहळू चालत जा, पडा पण पुढे पडा, चुका करा पण शिकत पुढे चला आणि सर्वात महत्त्वाचं, तेवत राहा, कारण कुणीतरी तिथं अंधारातून चालतो हे आणि त्याला फक्त तुमच्या प्रकाशाची गरज आहे. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.